बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय। तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा। बंधू आणि भगिनींनो, इतिहास विसरा विसरा हे फक्त कोणाला सांगणे चुकीचे आहे, कारण जे लोक इतिहास विसरतात ते इतिहास घडू शकत नाहीत। बांधवांनो, उदाहरणार्थ एका गावामध्ये राजकीय वादातून दोन पार्ट्यामध्ये भांडणं झाली होती। त्या एकमेकावर केसेस सुद्धा झाल्या होत्या। मग एका पार्टीने माघार घेतली की बाबा जाऊ द्या, राजकीय पार्टीतून कशाला आयुष्य ते आपण मिटून घेऊ, असं करू म्हणून त्याने माघार घेतली आणि ते कामधंद्याला त्याचे करून लागले। परंतु ज्यांनी माघार घेतली ते मात्र मस्त माघार घेऊन कामधंदा करू लागले। परंतु ज्याला ते निवडून आले आणि जे कोणाले पुन्हा निवडून आले पुन्हा सुद्धा तेच निवडून आले, परंतु गावाचा विकास करणार। मग त्या गावाचा विकास करणार, परंतु त्याच्यातील एकाला चळवळ करावीशी वाटले, दुसऱ्या जे केसेस झाले तरी सुद्धा तो पुन्हा राजकारणात गेला आणि त्याला असं वाटलं की आपण गावाचा विकास करतो, कारण हे गावाचा विकास करणार। मग तो पुन्हा राजकारणात गेला आणि त्यांच्याविषयी बोलू लागला। तर म्हणजे त्यांच्याविषयी चांगलं, गाव समाजात चांगलं भाऊ आहे ना, असं नाही केलं त्यांनी, तसं नाही केलं, सगळं काय त्याने सांगितलं आणि ते सुशिक्षित असल्यामुळं त्यानं सगळं काय झालं गावानं। मग दुसऱ्या वेळेस त्याला न हे करता याला निवडून दिलं। त्याचा परिणाम असा झाला की तो निवडून आला आणि जे पहिल्यापासून राजकारण 10-15 वर्ष 20 वर्षापासून जे राजकारण होती ती पार्टी पडली आणि हे नवीन तरुणच निवडून आला आणि पुढे याचं राजकारण चालू झालं आणि याची प्रगती होत गेली। मग हा ग्रामपंचायत, पंचायत समिती, पंचायत जिल्हा परिषद असं होत तो आपल्या पूर्ण जिल्ह्यात पोहोचला। आणि दुसरी जी पार्टी होती ती अशीच खाली गेली, कारण त्याने गावाचा विकास करणं सोडून दिलं, तर फक्त स्वतःचा स्वार्थ पाहत गेल्यामुळं। मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि मग एवढंच की स्वतःचा स्वार्थ कमी आणि समाजाचं हित पहा। ज्याला राजकारण समाज करत असेल त्यांनी फक्त स्वतःचा स्वार्थ कमी आणि समाजाचं हित पहा नसता अशी वेळ तुमच्याच येऊ शकते। म्हणून मला एवढंच त्या ठिकाणी सांगायचं, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणाच्या काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक सबस्क्राईब करा सांगा, म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि ते सुद्धा काम पडेल। म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं। एवढं ठिकाणी सांगत बंधू, धन्यवाद पूर्ण ऐकल्याबद्दल।